किंवा मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होणं असेही अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या संदर्भात आत्ताच आपला जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे या ठिकाणी राज्यातले सगळे प्रमुख अधिकारी आणि सर्व जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभाग प्रशासन या सर्वांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना ऑलरेडी शेअर केली आहे। त्यानुसार त्यांनी काय प्लॅन तयार केलेले आहेत या संदर्भातली त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे। त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घेतलेल्या आहेत। विशेषतः मुंबईमध्ये आज 3 वाजतापासून हायटाईड आहे, भरती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत। आता काल मानपूरची जी घटना घडली आपल्याला कल्पना आहे की ती बिल्डिंग वॅकेट